नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, वैशाख पक्षातील तृतीयेला आपण अक्षय तृतीया म्हणून साजरे करत असतो. यंदा अक्षय तृतीया 19 एप्रिलला आलेली आहे आणि हा दिवस भगवान परशुरामांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो, जो की भगवान विष्णूंचाच एक अवतार मानला गेलेला आहे. तर या दिवशी पितरांची सेवा करण्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा हा दिवस मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी आपण पितरसुद्धा, आपले पूर्वजसुद्धा जीव घालत असतो. पण त्याचबरोबर या दिवशी अक्षय तृतीयेला 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस मानला आहे. तर या दिवशी आपण भगवान विष्णू, माता लक्ष्मींची सेवा करण्यासाठी खरंच अक्षय तृतीयाचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर बघा, कोणी सोनं खरेदी करतं, कोणी अगदीच काही नाही प्रॉपर्टी खरेदी करतं, कोणी नवीन व्यवसायालासुद्धा सुरुवात करतं. पण जेव्हा आपण या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी काही सेवा उपाय करतो, तर नक्कीच आपल्याकडे येणारी जी काही लक्ष्मी आहे ती स्थिर होते. आपल्या घराची, कुटुंबाची भरभराट होते. त्याचबरोबर तुमचा व्यवसाय देखील चालत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच उपाय हे करू शकता. आर्थिक प्रगतीसाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत आणि याचबाबत आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मीची सेवा करण्याचा दिवस असतो. तर या दिवशी आपल्याला 7 कवड्यांचा उपाय करायचा आहे. अगदीच तुमच्या घरात आधीपासूनच देवघरामध्ये कवड्या असतील तर त्यांची पूजा फक्त आपल्याला करायची आहे, त्यावरती सेवा करायची आहे. पण तुमच्याकडे जर घरात कवडी नसेल तर तुम्हाला वाटत असेल की अक्षय तृतीयेच्या दिवशी मला देखील माझ्या घरामध्ये कवड्या आणायच्या आहेत, तर त्यात तुम्ही नक्कीच आणू शकता. कारण बघा, कवड्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात, कुलदेवीलासुद्धा त्या आकर्षित करत असतात. त्यामुळे नक्कीच की त्यांचा कृपा आशीर्वाद राहण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की या दिवशी करू शकता. आपल्याला पांढऱ्या कवड्या या दिवशी आणायच्या आहेत. 7 कवडे घ्यायचे आहेत. कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला कवड्या भेटून जातील. पांढऱ्या कवड्याच आपल्याला आणायच्या आहेत, पिवळ्या घ्यायच्या नाहीत. तर बघा, तर पांढऱ्याच कवड्या आपल्याला आणायच्या आणि त्या पांढऱ्या कवड्या घरी आणल्यानंतरनं त्यावरती आपल्याला सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. तर त्या ज्या पांढऱ्या कवड्या आणलेल्या आहेत, आणल्यानंतरनं त्या दुधाने, पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतरनं आपण बघा, जर केशर असेल तर केशराच्या पाण्यात आपल्याला बुडवून काढायचे आहेत. अगदीच केशर नसेल तर तुम्हाला या दिवशी हळद थोडीशी घ्यायची आहे त्या आणि थोडंसं पाणी, हळदीच्या पाण्यातून आपल्याला त्या कवड्या काढून पिवळ्या करायच्या आहेत. तर पांढऱ्या कवड्या आपल्याला पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरनं आपल्याला त्याची पूजा देखील करायची आहे. एका डिशमध्ये त्या कवड्या ठेवायच्या, तांदळावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत. कवडीला हळदी कुंकू, अक्षता व्हायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे, धूपदीप दाखवून घ्यायचं आहे. आपल्याला त्यावरती सेवा करायची आहे. अक्षय तृतीयाचा दिवस म्हणजे खरंच या दिवशी जे काही तुम्ही सेवा करता, उपाय करता, तर असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयाच्या दिवशी जे काही आपण करतो, मग त्या सेवा असो किंवा दानधर्म असू देत किंवा उपाय असू देत, ते कोणतंही वाया जात नाही, ते क्षय होत नाही, तर ते आयुष्यभर आपल्याबरोबर ते टिकून राहतं. तर ती सेवा असू देत किंवा दानधर्म असू देत, त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही तुमच्याकडून सेवा होईल, दानधर्म होईल, तर ते करायला विसरू नका, आवर्जून करा. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पूजा केल्यानंतरनं त्या कवड्या अगदी त्या डिशमध्ये ज्या कवड्या ठेवलेल्या आहेत, तर ते डिश आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. त्या कवड्या सर्व काही तुम्ही उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत किंवा अगदी डिश जरी घेतली उजव्या हातामध्ये तरीसुद्धा चालेल. तर त्यावरती आपल्याला सेवा करायची आहे. सेवा खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. एखादी देवाची गोष्ट आणली आणि ती तशीच आणून आपण ठेवली, त्याला काही अर्थ नसतो. पण बघा, जेव्हा आपण त्यावरती जी काही स्तोत्र, मंत्र पठण करतो, सेवा करतो, ते तेव्हाच जागृत होत असतं. त्यामुळे आपल्याला त्यावरती सेवा करणं खरंच खूप गरजेचं असतं. सेवा केल्यानंतरनं आपल्याला जी काही सेवा त्यावरती होते आणि त्यानंतरनं आपल्या घरामध्ये बघा एक बरकत यायला लागते, पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यावरती सेवा करणंसुद्धा खरंच खूप गरजेचं असणार आहे. त्या कवड्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे. आपल्याला नित्यसेवा पुस्तकामध्ये सर्व काही स्तोत्र मंत्र दिलेले आहेत. तर श्रीसूक्त आपल्याला 16 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर जेव्हा आपण 16 वेळेस श्रीसूक्त पठण करत असतो, तर 15 वेळेस आपल्याला श्रीसूक्त पठण करायचं आहे आणि 16व्या वेळेला आपल्याला फलश्रुतीसहित पठण करायचं आहे. म्हणजेच बघा, 16व्या वेळेस आपल्याला पूर्ण श्रीसूक्त आहे ते म्हणायचं आहे फलश्रुतीसकट. त्यानंतर शेवटी आपल्याला
फलश्रुती म्हणायची असते 16व्या वेळेस. ह्या पद्धतीने 16 वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. एक वेळेस आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. सर्व काही सेवा अगदी अर्धा तास तुम्हाला लागणार आहे. नवीन असतील त्यांना, जे जुने असतील त्यांना अर्धा तास लागेल आणि जे नवीन असेल त्यांना थोडं जास्त वेळ लागू शकतो, कारण की पठण करायचा स्पीड कसं आहे त्याच्यावरती आहे. तर 16 वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे. एकदा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. एक माळ आपल्याला विष्णू गायत्री मंत्र पठण करायचं आहे. एक माळ किंवा 24 वेळासुद्धा तुम्ही म्हणू शकता. लक्ष्मी गायत्री मंत्र हे आपल्याला 24 वेळा किंवा एक माळ पठण करायचे आहे. कुबेर मंत्रसुद्धा एक माळ किंवा 24 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतरनं मंत्राची आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राची आपल्याला एक माळ करायची आहे आणि शेवटी आपल्या गुरूंना विसरायचं नाही आहे. तर बघा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या गुरूंचा. त्यानंतरनं एक माळ 99 मंत्राचा जप करायचा आहे. तर अशा आपल्याला सेवा करायची आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी 7 कवड्यांवरती आपल्याला ही सर्व काही सेवा करायची आहे. त्यामुळे बघा, माता लक्ष्मी आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये निवास करते. आपल्या घराकडे आकर्षित होत असते, लक्ष्मी येते आणि स्थिर होते. ज्यांच्या घरामध्ये आधीपासूनच कवड्या आहेत त्यावरती तुम्ही सेवा करताय त्यांना नक्की हा अनुभव आलेला असेल की घरात किती बदल होत आहेत. ते आर्थिक भरभराट होते. बघा, आपल्याला पैशाची कसलीही चणचण भासत नाही. त्याचबरोबर तुमचा एखादा व्यवसाय आहे, कोणतीही असू देत, बिझनेस असू द्या, तुमचं तिथंसुद्धा बरकत असेल. बिझनेसमध्ये ग्रो व्हायचं असेल तर तुम्हाला बिझनेस मोठ्या प्रमाणामध्ये चालण्यासाठी सुद्धा त्यासाठी तुम्ही ही सेवा नक्की करू शकता. तुम्ही 40 दिवस ही सेवा करून बघा, तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल. कर्ज असेल, आर्थिक अडचणी असतील, त्या हळूहळू कमी व्हायला नक्कीच मदत होईल. परंतु 100% तुम्हाला ही सेवा केल्यानं तुम्हाला 100% याचा अनुभव येईल. तर अक्षय तृतीयाच्या दिवशी ज्यांचे आधीपासूनच कवड्या असतील, ज्यांच्या घरामध्ये, तर त्यांनी हळदीच्या पाण्यातून स्वच्छ करून घ्याव्यात. त्यानंतरनं धूप, हळदी, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. धूपदीप दाखवून घ्यायचं आहे. पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा आणि त्यानंतरनं तुम्हाला तुमचे जे अगोदरच्याच कवड्या आहेत त्या कवड्या तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन सेवा करायची आहे. ज्यांच्याकडे अगोदरच आहेत त्यांनीसुद्धा हीच सेम सेवा करायची आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी 7 पांढऱ्या कवडे आणून त्याला पिवळ्या करून ही सेवा करायची आहे. आणि तुम्हाला वारंवार सेवा करत राहायची आहे. दर मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्ही अक्षय तृतीयापासून तुम्ही 40 दिवस ही सेवा नक्की करा आणि 40 दिवसाच्या नंतरनं तुम्ही अनुभव घ्या. तिथून पुढेही तुम्हाला दर मंगळवार, शुक्रवार, दर पौर्णिमेला ह्या सेवा करत राहायच्या आहेत. वारंवार सेवा करायच्या आहेत. आपण हळदी कुंकू अक्षता आहेत त्या सर्व काही तुम्ही केलं काही हरकत नाही. फक्त मंगळवार व शुक्रवार किंवा पौर्णिमेला तरी तुमच्याकडून ह्या सर्व काही सेवा सांगितलेले स्तोत्र मंत्र करणं गरजेचं आहे. तर बघा, एकदा खाल्लं की होत नाही, त्यामुळे वारंवार आपल्याला त्यावरती सेवा होणंसुद्धा गरजेचं असतं. जेवढ्या जास्त सेवा होतात, जेवढी त्यामध्ये देवी ऊर्जा निर्माण होते, तेवढीच आपल्या घराची, कुटुंबियाची भरभराट व्हायला लागते. पैशाची चणचण घरात भासत नाही. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होण्यासाठी आपल्याला ह्या सर्व सेवा करायच्या आहेत. तुम्हाला ह्या सेवा अक्षय तृतीयापासून करायच्या आहेत. तर या दिवशी तुम्ही जे काही सेवा कराल ते तुमच्यासोबत अखंड असणार आहे, ज्याला क्षय नाही. तर तुम्ही 7 कवड्यांची सेवा अक्षय तृतीयापासून 40 दिवस नक्की करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.